हे गाईज गुड मॉर्निंग. तर मामीकडे ॲक्सिडेंटली राहावं गेलं, बट आता त्यांनी मला थांबवूनच घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला बोलली, की मला त्या दिवशी वेळ झाला होता म्हणून मामीने थांबवलं. तर मामीचा एक-एक दिवस वाढतच चाललाय. तर आज मी लवकर उठली होती कारण हिला मला सोडायचं होतं. मामीही सोबत होत्या, बट त्यांच्या गाडीवर ऑलरेडी त्यांचे 2 मुलं होते. सो हिला मी घेतलेलं माझ्या गाडीवर. त्यानंतर परत मी माझ्या कॉलेजचं तोंड बघत होते. सकाळी-सकाळी जसं तुम्हाला माहितीच असेल माझ्या मामांची मुलं त्याच शाळेत आहे, जिच्या शेजारी माझं कॉलेज होतं. आणि असं वातावरण बघून खरंच मला माझे जुने दिवस आठवतात, जेव्हा मी शाळेत जायची. आणि तुम्हाला माहिती का तेव्हा मला असं फील व्हायचं, की केव्हा मी मोठी होईल, केव्हा मी मोठ्यांसारखं वागेल, सर्व माझं-माझं असेल. बट आता कुठेतरी असं फील होतं, की तो जो फेज आहे ना, तोच खूप चांगला होता. ॲट त्याच्यामध्ये पीस तर होता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तेव्हा ना फक्त फिजिकली हर्ट व्हायचं. लाइक आपले मम्मी-पप्पा मारायचे. म्हणजे माझे तर मारायचे, तुमचे नाही माहिती गाईज. मी खूप मार खाल्लेला आहे लिटरली. बट आता जो त्रास होतो ना, तो मेंटली होतो आणि फिजिकलपेक्षा मेंटली खूप डेंजर असतो बाबा. लागलेली चोट आहे ना ती दुरुस्त होऊ शकते, बट मेंटली ते थॉट्स आहे ना कधीच संपू नाही शकत. बरं असो, तर तिकडनं त्यांना सोडल्यानंतर मी इथे फूल वगैरे बघत होते, कारण मामांच्या घराच्या समोर नर्सरी आहे आणि तिथे खूप सुंदर सुंदर फुलं आहे. त्यानंतर इथे मी रेडी झालेली आणि मामीकडे ना असं कोणीतरी पाहुणे येणार होते, त्यांचे रिलेटिव्ह. आज प्लॅनिंग केला होता की मी आता आलेलीच आहे इकडे ह्या साईडला, तर मी आईकडे पण जाईल, कारण खूप दिवस झाले मी आईला भेटली नव्हते. इकडे पाहुणे म्हणजे त्यांचे रिलेटिव्ह जे येणार होते, त्यांनी त्यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. सो मी त्यांना मदत करू लागत होते, कारण मला माहिती भाई एवढा पसारा होऊन जातो. मी रिलेट करू शकते त्यांना, म्हणून मग मी त्यांची हेल्प करत होते. आणि त्यानंतर मग त्या बिचाऱ्या थकल्या म्हणून मग मी इथे लिंबू पाणी बनवत होते आणि माझा निंबू पाणी बनवायचा स्टाईल थोडा वेगळा आहे गाईज. काही जज नका करू की असा कसा दिसतोय निंबू पाणी. जर तुम्हाला वाटत असेल तर मी त्याची रेसिपी पण देईल, शेअर करेल तुमच्यासोबत. अच्छा, तर त्यानंतर आहे ना ही जी मिठी आहे ना ही शाळेतून आली आणि माझ्याकडे आली आणि मला बोलती, "दीदी प्लीज माझे कपडे चेंज करून दे ना." सो इथे आम्ही कंपेअर करत होतो की तिला काय वेअर करायचंय. सो फायनली आम्ही मग फिक्स केलेलं की आम्ही हा ब्लॅक वाला वेअर करायचा. त्यानंतर मी आईकडे येऊन गेले होते, बट मला ना इतकं वीकनेस फील होत होतं आणि ना अजिबात बरं नव्हतं वाटत. मग मी डायरेक्टली झोपून घेतलेलं. इथे आई माझं डोकं दाबत होती. जेवण वगैरे केल्यानंतर मावशीला गोळ्या घ्यायच्या होत्या, समथिंग आईसाठीच घ्यायच्या होत्या. सो मी तिच्यासोबत गेलेली. तिकडून आल्यावर मला त्यांनी लावली बिर्याणी बनवायला, कारण ॲज यू नो मी शिकलेली आहे. सो त्यांचं म्हणणं होतं की "तू बनव, आम्हाला टेस्ट करायची आहे." सो मी तेच करत होते आणि बघा ठीक वाटतंय मला. असंच होतं मला मध्ये-मध्ये मला फिरकी येते. म्हणजे बरं नाही वाटण्याचे सुद्धा प्रकार आहेत माझ्याकडे. त्यानंतर इथे मावशी सुद्धा मासा करत होती. पहिल्यांदा माझ्या व्लॉगमध्ये मासा येतोय. मासा यू आर लकी हां. बरं तर भेटूयात उद्याच्या व्लॉगला. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. डू लाइक, शेअर, कमेंट. बाय बाय. गुड नाईट.